नमस्कार, आस्तिक सर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण लिंग म्हणजेच काय, लिंगाचे प्रकार किती आहेत, ते लिंग कशा प्रकारे ओळखतात, अकारांत पुरुषवाचक लिंगाचे आपण स्त्रीलिंग करताना काय होते, ते जे रूल आहेत, नियम आहेत, ते आज आपण बघणार आहोत. संस्कृत मधून आलेले जे मराठी शब्द आहेत त्याचे आपण लिंग बदलत असताना पुरुष लिंगाचे स्त्रीलिंग करताना काय बदल होते ते आज आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर इंग्रजी शब्दाचे कशा प्रकारे आपण लिंग ओळखावे ते आज आपण आजच्या लेक्चर मध्ये हे सर्व टॉपिक आपण बघणार आहोत. तर लिंग म्हणजेच काय, लिंग म्हणजेच लिंगाचे प्रकार किती आहेत, लिंग म्हणजेच काय, लिंग हे कशावरून ओळखतात, लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखतात. तर लिंग म्हणजेच काय, लिंग म्हणजेच नामाच्या रूपावरून एखादा घटक, नामाच्या रूपावरून एखादा घटक वास्तविक आहे, एखादा घटक वास्तविक आहे की काल्पनिक आहे, तो नर जातीचा आहे की मादी जातीचा आहे, नर जातीचा आहे की मादी जातीचा आहे, हे दोन्ही पैकी तो एखादा घटक हा नर जातीचाही नाही आहे आणि मादी जातीचा पण नाही आहे आणि तो दोन्ही नाही आहे, तर मग नपुंसकलिंग असते. त्या रूपावरून दोन्ही पैकी कोणताही जातीचा नाही, ते जेव्हा ते आपल्याला समजते तेव्हा त्याला लिंग असे म्हणतात. तर लिंगाची व्याख्या काय आहे, नामाच्या रूपावरून. नाम कशावरून ओळखतात, नामाच्या रूपावरून. नाम कशावरून ओळखतात, नामाच्या रूपावरून. एखादा घटक हा वास्तविक आहे की काल्पनिक आहे, तो नर आहे की मादी आहे, की नर आणि मादी दोन्ही नाही, तर तो नपुंसकलिंग आहे, हे ज्यावरून ओळखतात त्याला आपण लिंग असे म्हणतो. विकरण म्हणजेच काय, विकरण म्हणजेच बदल होत असते, बदल. नामाच्या रूपामध्ये जो बदल होत असते त्याला आपण विकरण असे म्हणतात. लिंग, वचन आणि विभक्तीमुळे, नामाच्या रूपात लिंग, वचन आणि विभक्तीमुळे जेव्हा आपण नाम चेंज करतो तेव्हा लिंग, वचन, विभक्ती हे बदलत असतात, त्याला विकरण असे म्हणतात. लिंग हे कशावरून ओळखतात, लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखतात. जर तुम्हाला व्याख्या व्यवस्थित पाठ झाली तर लिंग कसे ओळखतात ते आहे, नामाच्या रूपावरून एखादा घटक हा वास्तविक आहे की काल्पनिक आहे हे ओळखायचे असेल, ओळखता येते, त्याला लिंग असे म्हणतात. आणि विकरण म्हणजेच विभक्ती, लिंग, वचन, विभक्तीमुळे नामाच्या रूपात जो बदल होतो त्याला विकरण असे म्हणतात. लिंग हे कशावरून ओळखतात, लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखतात. आता लिंगाचे प्रकार किती, पुरुषलिंग आहे, लिंगाचे प्रकार किती, पुरुषलिंग आहे, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. पुरुषलिंग हे नामाच्या रूपावरून ओळखतात. नामाच्या रूपामध्ये पुरुषांचा भेद असतो म्हणून त्यांना पुरुषलिंग असे म्हणतात. बघा, नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुरुषलिंग असे म्हणतात. पुरुषलिंग जर ओळखायचं असेल तर नामाच्या अगोदर त्याला तो हा शब्द लावायला लागतो. जसा सुरेश, तो सुरेश आहे, राकेश, तो राकेश आहे, आकाश, तो राकेश. ह्या पद्धतीनं जर पुरुषलिंग ओळखायचे असेल तर त्या नामाच्या अगोदर तो हा शब्द वापरावा लागतो. स्त्रीलिंग नामाच्या रूपावरून स्त्री जातीचा बोध होतो, नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा बोध होतो आणि नामाच्या रूपावरून स्त्री जातीचा बोध होतो. नामाच्या अगोदर ती हा शब्द वापरावा लागते. नामाच्या अगोदर स्त्रीलिंग कसे ओळखायचे, कोणत्याही नामाच्या अगोदर ती नदी, तो नदी आपण म्हणत नाही, ती नदी म्हणतो, ती शाळा म्हणतो. त्याचप्रमाणे म्हणून कोणत्याही नामाचा स्त्रीलिंग आहे की पुरुषलिंग जर ओळखायचं असेल तर नामाच्या अगोदर तो म्हणून वापरायचा आणि स्त्रीलिंग जर ओळखायची असेल तर ती म्हणून वापरायचा. नामाच्या अगोदर ते कोणती आहेत, नदी आहे, ती नदी, ती शाळा, ती गाय, ती संध्या, ते आहेत उदाहरण.
ते. नपुंसकलिंग म्हणजेच काय? नामाच्या रूपावरून स्त्री आणि पुरुष ह्या जातीचा बोध न होत नसेल तर त्याला नपुंसकलिंग असे म्हणतात. नामाच्या अगोदर जर आपल्याला नपुंसकलिंग ओळखायचे असेल तर ते नामाच्या अगोदर ते वापरावे लागतात. ते झाड, ते पुस्तक, आपण ती पुस्तक नाही म्हणत, ते पुस्तक म्हणतो. ते पुस्तक वरून ते पुस्तक आणि ते खेडे, तो खेडा नाही, ते खेडे, खेडेला खेडे म्हणतो. त्यावरून आता मराठीमध्ये हे जे पॉइंट आहेत सर्व एक्झाम मध्ये विचारले जातात. आयएमपी पॉइंट आहेत. मराठीची लिंग अवस्था ही अत्यंत अनियमित आणि घरसोडीची असते. प्राण्याचे लिंग हे वास्तविक असते. प्राणी म्हणजेच गाय, ती वास्तविक गाय आहे. बैल, तो आपण बैल तो बैल म्हणतो आणि गायीला ती बैल म्हणतो, कारण की तो वास्तविक आहे. मनुष्य तो मनुष्य, स्त्री ती स्त्री, कारण की ती वास्तविक आहे. आणि वस्तूची लिंग ते काल्पनिक असते. याच्यावरून एकाच शब्दाच्या तिन्ही लिंगामध्ये आढळतात. ही आहे मित्रांनो, एकाच शब्दाचे लिंग तिन्ही. देह हा पुरुषार्थक आहे. देह, काया, शरीर, ग्रंथ, पोथी, पुस्तके, वाडा, इमारत, घर, रुमाल, पांगोटे, पंगडी. देह पुरुषलिंग आहे, काया स्त्रीलिंग आहे आणि शरीर हा नपुंसकलिंग आहे. काही शब्दाचे स्त्रीलिंग रूपे हे स्वतंत्र रीतीने होत असतात. पुत्राच्या काय होती? पुत्राच्या स्त्रीलिंग कन्या, वाघ्याच्या मुरळी आणि बोकाच्या भाटी, व्याईच्या विहीन, वधूरच्या विधवा आणि उंटच्या स्त्रीलिंग सांडणी, विधूरच्या विधवा, मोरच्या आपण मोर तो नर आहे मोर आणि त्याची मादी लांडोर म्हणतो. पोपट आपण नराला पोपट म्हणतो आणि मादीला मैना म्हणतो, म्हणजे स्त्रीलिंग झाली, नर आणि मादी. जनकच्या जननी होती. रेडा आणि हेलाच्या म्हैस हा ती म्हैस म्हणतो आपण, आणि रेडा आणि हेला त्याला तो म्हणतो, तो रेडा तो हेला ती म्हैस. खोडच्या स्त्रीलिंग कालवड होते. साधूच्या साध्वी, सम्राटच्या सम्राधी होते. मेंढी हा स्त्रीलिंग नाम नाही, तो पुरुषलिंग आहे. मेंढीच्या स्त्रीलिंग एडगा होते. बोकडच्या स्त्रीलिंग शेळी, राजाच्या राणी, पतीच्या पत्नी, कवीच्या कवित्री. विलांटी पहा मित्रांनो, याच्यावर एक्झाम मध्ये प्रश्न आलेला आहे. वधूच्या वर होईल आणि बंधूच्या भगिनी, बंधू भगिनी स्त्रीलिंग झाला. गृहस्थच्या गृहिणी, वरच्या वधू, बापच्या आई आणि नातूच्या नात. याच्यानंतर मित्रांनो अकारांत ह्या शब्दाचे वेगवेगळे कशा प्रकारे तयार होतात ते आपण बघणार आहोत. याच्यानंतर आता आपण इथं काय बघितलं? लिंग म्हणजेच काय, विकरण म्हणजेच काय, लिंगाचे प्रकार किती आहेत? 3 आहेत. पुरुषलिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. त्यांचे उदाहरण पण बघितला. त्याच्यानंतर मराठीमध्ये लिंग ही घरसोडी अवस्था आहे. प्राण्याचे लिंग हे वास्तविक असतात आणि वस्तूचे लिंग हे काल्पनिक असतात. तिन्ही लिंगामध्ये त्यांचा समान अर्थ असते, पण तिन्ही लिंगामध्ये असतात. ग्रंथ, काह्या, पोथी, पुस्तके. वाडा, इमारत, घर. वाडा हा काय झाला? वाडा हा पुरुषलिंग झाला. वाडा, इमारत, घर, ते घर म्हणतो आपण, तो घर म्हणत नाही, ते घर. जर तुम्हाला याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घेऊन टाका मित्रांनो.
घेतली स्क्रीनशॉट? व्हिडिओ थोडा मोठा होऊन राहिला पण पूर्ण माहिती तिथं आलेली आहे. याच्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्ह घेणार आहोत दुसऱ्या लेक्चरला. लिंग म्हणजेच काय तो आपण बघितलं. आता अकारांत पुरुष, मराठीमध्ये अकारांत आकारांतचे चेंज होतात, बदल होत असतात. इकारांतचे पण जेव्हा आपण स्त्रीलिंग करतो तेव्हा आणि नपुंसकलिंगचे करतो तेव्हा बदल होतात असतात. तर हे मित्रांनो याच्यामध्ये VIMP आहे. अकारांतच्या मराठी अकारांत पुरुष नामाचे जर स्त्रीलिंग करताना अकारांत नामाचे स्त्रीलिंग करताना अकारांत पुरुषवाचक नामाचे स्त्रीलिंग करताना आ, ई आणि इन असा बदल होत असतो. आता बघा, ये लिहून हो. ओकारांत पुरुषवाचक नामाचे काय होते? आ होते स्त्रीलिंग करताना. स्त्रीलिंग पुरुषवाचक अकारांतचे ते उदाहरण कोणकोणते आहेत बघा. अकारांत पुरुषवाचक शिक्षक, अगोदर बघा शिक्षक, शिक्षकचा स्त्रीलिंग का होईल? शिक्षिका. आ झाला शिक्षिका. दुसरा मुख्याध्यापकचा स्त्रीलिंग काय होईल? मुख्याध्यापिका. मुख्याध्यापकच्या मुख्याध्यापिका होईल. याच्यानंतर अध्यापकच्या अध्यापिका. अध्यापकच्या अध्यापिका. अध्यापकच्या अध्यापिका आणि प्राध्यापक या नामाच्या स्त्रीलिंग करताना प्राध्यापिका. गायकच्या स्त्रीलिंग का होईल? गायिका. आपण म्हणतो गायिका. गायकच्या गायिका होईल. आणि गायकच्या नंतर नर्तकच्या नर्तिका होईल. नर्तकच्या नर्तिका. आता त्याच्यानंतर आपले अ आणि या होतात. अ झाला. दुसरा आहे अचा या पुरुषवाचक नामाचे स्त्रीलिंग होताना काय बदल होते? ई बदल होते. अकारांत पुरुषवाचकाचे ई होते, मोठी ई. तर याचे उदाहरण बघा. पहिला आहे हंस. हंसचा का होईल? हंसी. कारण की ई होते आणि ई हे जे इकडची विलांटी आहे ई. हंस च्या
हंसी, दासच्या दासी, हे असी दासी नाही, रॉंग आहे. हंसच्या हंसी, दासच्या दासी, दासी चूक आहे. दासी, हंसच्या हंसी, दासच्या दासी, गोपच्या गोपच्या गोपी, हंसच्या हंसी, दासच्या दासी आणि गोपच्या गोपी, वानरच्या तिसराच्या वानरच्या वानर याचे स्त्रीलिंग करतान काय होतं? वानरी, वानराचा स्त्रीलिंग वानरी होते. आणि पाचवा बेडूकच्या बेडकी होईल. बघा चौथा आला, पाचवा बेडूकच्या बेडकी, बेडकी बेडकी, बेडूकच्या बेडकी होईल मित्रांनो. देवच्या देवी, देवच्या देवी, देवच्या देवी का होते? कारण की इकारांत होते. वानरच्या वानरी झालं, हे आहे अचे इकारांत होते. आता सर्व याच्यापेक्षा जास्त उदाहरण पीडीएफ मध्ये तुम्हाला मिळणार आहे. तिसरा आता अकारांतच्या, अकारांत पुरुषवाचक नामाच्या स्त्रीलिंग, स्त्रीलिंग होते. काय होते? काय होते? इन होते. इन, इन हे कोणते उदाहरण आहे ते आपण बघू. बघा पाटील, पाटीलच्या पाटलीन, पाटलीन, पाटीलच्या पाटलीन, सोनारच्या सोनार, हा पुरुष आहे, सोनारच्या सोनारीन, कुंभारच्या कुंभारच्या कुंभारीन, हा आकारांत, कारांत म्हणजे शेवटचा अर्थ. हा बघा अ आहे, इथं पण आहे, म्हणून आकारांत म्हणजे शेवटचा शब्द. सोनार सोनारीन हे आहे. आता वाघ, पाचवा वाघच्या वाघीन आणि सिंह, सिंहच्या सिहीन, सिहीन हे झाले अकारांतचे इकारांत बदल होतो. आता याच्यानंतर हे बघा हा मेन आहे. आता याच्यानंतर आकारांतचे दुसरा आकारांत या नामाचे, या पुरुषवाचक नामाचे ई होते. सोपा आहे चॅप्टर मित्रांनो. ई होते आकारांत या पुरुषाचे एक ई होते. जसा मुलगा, मुलगा च्या मुलगी, पोरगाच्या पोरगी, पोरगाच्या मुलगाच्या मुलगी, पोरगाच्या पोरगी, पुत्राच्या पुत्री, घोड्याच्या घोडी, स्त्रीलिंग आहेत मित्रांनो. घोड्याच्या घोडी, कोल्ह्याच्या कोल्ही. हे आकारांत नामाचे स्त्रीलिंग करताना, स्त्रीलिंग करताना इकारांत होते. आकारांत पुरुषवाचक नामाचे स्त्रीलिंग करताना इकारांत होते. आता हे झाली ना काही पदार्थवाचक नाम आहेत. पदार्थ वाचक नाम. लोटाचा जसा आहे लोटा, लोटाचा लोटी होते. लोटा आपण लोटा म्हणतो, त्याच्या लोटी होते. दांडा, दांडाचा दांडी, नळाचा नळी, दांडाचा दांडी होईल, नळाचा नळा होईल. आरसा,
आरसाचा आरसी होईल, मावसाचा मावशी होईल, मावसाचा मावशी होती. याच्यानंतर मावसाच्या मावशी झालं. तर हे झाले आपले आकारांत पुरुषवाचक नामाचे स्त्रीलिंग करताना इकारांत होते. हे आकारांत, आता सी आहे ई, इकारांत पुरुषवाचक नामाचे स्त्रीलिंग करताना स्त्रीलिंग करताना इकारांत होते, इकारांत होते, इकारांत होतो. तर कोणते आहे याची? त्याच्यानंतर मित्रांनो काही आकारांत नामाचे जेव्हा स्त्रीलिंग करताना इकारांत पण होते आणि नपुंसकलिंग करताना एकारांत होते. स्त्रीलिंग आणि हे नपुंसकलिंग. जसा याचे उदाहरण बघू, मुलगा, मुलगी आणि मुलगे, मुलगे, पोरगा, पोरगी आणि पोरगे, पोरगे. पोरगा हा पुरुषलिंग झाला, पोरगे हा स्त्रीलिंग आणि पोरगे हे नपुंसकलिंग झाले. अशा प्रकारे काही नामाचे फक्त चेंज होत असतात. घोडा, घोडाचा हेच बघा मित्रांनो, घोडाचा घोडी आणि घोडे पण होते. कोल्हाचा कोल्ही आणि कोल्हे पण होते. कोल्हे, कोल्हे. इकारांत पुरुष नामाचे स्त्रीलिंग करताना इन होते. आता ते इन कोणकोणती उदाहरण आहेत ते बघू. माळी, माळीन, माळीन. दुसरा आहे तेली, तेली, तेलीन, तेलीन. हे मोठी विलांटी आहे मित्रांनो, तेलीन. याच्यानंतर आहे माळी, माळी. अजून उदाहरण आहेत तेली, माळी, तेली झाला. त्याच्यानंतर तिसरा इथं लिहून टाकून तुम्ही मित्रांनो, धोबी, धोबीचा धोबीन. धोबीच्या पत्नीला आपण काय म्हणतो? धोबीन म्हणतो ना, धोबीन. ती धोबीन, तो धोबी, तो तेलीन म्हणू शकतो का आपण? नाही, तो तेलीच म्हणू शकतो. त्या प्रकारे हे अकारांत याचे आणि आकारांत आणि इकारांताचे जे बदल होतात ते आपण बघितलं. आता काही शब्द असे आहेत जे संस्कृत मधून मराठीमध्ये आलेले आहेत, त्याचे स्त्रीलिंग मध्ये बदल होताना ई प्रत्यय लागला असतो. संस्कृत मध्ये हा बघा मित्र, संस्कृत मधून पहिला उदाहरण आहे आपले हे, संस्कृत मधून मराठीत आलेले नामाचे स्त्रीलिंग करताना ई हा प्रत्यय लावतात, ई हा प्रत्यय लावतात, ई हा प्रत्यय लावतात. इकारांत संस्कृत या शब्दाचे, आता संस्कृत या शब्दाचे संस्कृत मधून मराठीमध्ये आलेले जे शब्द असतात त्याचे स्त्रीलिंग करताना इकारांत हा प्रत्यय लावतात. आता उदाहरणात बघा, उदाहरणावरून तुम्हाला समजून जाईल. युवक, युवक, युवा,
याचे स्त्रीलिंग काय होईल? युती होईल. युती हे होईल. हे संस्कृत मधून आलेले शब्द आहेत मित्रांनो मराठीमध्ये. आता दुसरा आहे श्रीमान. श्रीमानचा श्रीमती. श्रीमती. भगवानचा भगवती. आणि ती चौथा आहे ग्रंथकर्ताची आपण पत्नीला काय म्हणतो? ग्रंथकर्ती. हे आहेत स्त्रीलिंग. हे आहेत संस्कृत मधून आलेले शब्द. पाचवा आहे पत्रकार. कारच्या पत्रकर्ती. पत्रकर्ती. ई हा प्रत्यय लागलेला आहे. ई हा प्रत्यय लागलेला आहे. पत्रकर्ती. सम्राट सहावा. सम्राटचा सम्राद्री. साधूचा सातवा. साधूचा साध्वी. आणि आठवा आहे साधूचा साध्वी. हे साधूच्या साध्वी. बुद्धिमानच्या बुद्धिमती आणि धनवानच्या धनवंती. हे संस्कृत मधून आलेले आहेत मित्रांनो. बुद्धिमानच्या बुद्धिमती. धनवानच्या धनवती. नववा धनवानच्या धनवती. हे संस्कृत मधून मराठीमध्ये आलेले आहेत शब्द. त्यांचा आपण स्त्रीलिंग करताना ई हा प्रत्यय लावला जातो आणि हे एक्झाम मध्ये आलेले आहेत मित्रांनो. आता हे झाले आपण संस्कृत मधून. जर आपल्याला बुक याचा स्त्रीलिंग ओळखायचे असेल तर बुक हा शब्द इंग्रजी झाला आणि इंग्रजी या शब्दाचे स्त्रीलिंग करताना स्त्रीलिंग ओळखायचं असेल तर त्याला अगोदर इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये कन्वर्ट करायला लागते. बुक म्हणजेच पुस्तक होते, ते पुस्तक. जोडे ते नाही म्हणत, ते बूट. हा जोडे हा मराठी शब्द झाला. बूट आपण म्हणतो बूट, ते बूट आहे. बूट हा इंग्रजी वर्ड झाला, त्यामुळे आपण त्याला तो जोडा असा म्हणू शकतो. तर संस्कृत मधून आता इंग्रजी मधून आलेले शब्द ते कसे ओळखायचे ते बघू. इंग्रजी मधून आलेले शब्द ते कसे इंग्रजी मधून आलेले प्रामुख्याने मराठी इंग्रजी मधून आलेले शब्द स्त्रीलिंग करताना कसे प्रकारे ओळखता येतात. कसा ओळखावे. जर स्त्रीलिंग इंग्रजी मधून आलेले उदाहरणार्थ आहे बुक. पहिला बुक उदाहरण. बुक म्हणजे काय होते? हा इंग्रजी वर्ड आहे. इंग्रजी शब्द ह्या शब्दाला आपल्याला मराठीमध्ये कन्वर्ट करायचे आहे. बुकच्या काय होते? पुस्तक. आपण तो पुस्तक म्हणतो का? नाही. ती पुस्तक म्हणतो का? ती पुस्तक नाही होत मित्रांनो, ते पुस्तक. ते पुस्तक म्हणजेच हा नपुंसकलिंग आहे. नपुंसकलिंग. दुसरा उदाहरण आहे बुक इंग्रजी आणि ते पुस्तक. दुसरा उदाहरण आहे बुक झाला इंग्रजी मधून आलेले शब्द आहेत बुक. याच्यानंतर क्लास पण होते. क्लासला आपण वर्ग पण म्हणतो. क्लास जर याचे आपल्याला स्त्रीलिंग करायचे असेल,
हा कोणता शब्द आहे हे जर आपल्याला ओळखायचे असेल तर आपण कसं, क्लास हा कोणता शब्द आहे, स्त्रीलिंग आहे, पुरुषलिंग आहे की नपुंसकलिंग आहे. तर क्लासला अगोदर मराठीमध्ये कन्वर्ट करायला लागेल, त्याच्यानंतर तो, ती, ते हे लावून बघा. क्लासचा वर्ग मराठीमध्ये वर्ग होते, तो वर्ग, तो ते वर्ग, तो वर्ग की ते वर्ग की ती वर्ग, सांगा मित्रांनो. तो वर्ग होते, आपण म्हणतो तो वर्ग, तो वर्ग. तर हा पुरुषलिंग आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहेत सामासिक शब्दाची. सामासिक शब्दाच्या लिंग कशा प्रकारे ओळखायचे. आता सपोज साखर भात, भात, तर शेवटचा शब्द कोणता आहे, भात. तो भात म्हणजे तो भात म्हणतो आपण. देवघर, घर, घर शेवटचा शब्द आहे, तो घर, ते घर, ती घर नाही म्हणत, तो घर. पण घर हा शब्द नपुंसकलिंग आहे, ते घर म्हणतो, तो घर म्हणत नाही, तो चुकीचा आहे. आपण तो घर म्हणतो, ते घर म्हणायचं. सामासिक शब्दाचे शब्दाचे स्त्रीलिंग ओळखताना सामासिक शब्दाचे कशा प्रकारे ओळखतात. स्त्रीलिंग, नाम, शब्दाचे नाम, शब्दाचे लिंग करताना कसे ओळखावे. सामासिक शब्दाचे लिंग कसे ओळखावे, कसे ओळखावे. सामासिक शब्दाचे स्त्रीलिंग कसे ओळखावे ते आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, जर याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घेऊन टाका. घेतले स्क्रीनशॉट, एवढा मी आपण बघत आहोत सामासिक शब्दाचे स्त्रीलिंग कसे ओळखावे. पहिला देवघर, देवघर. ह्या देवघर हा शब्द पुरुषलिंग आहे की स्त्रीलिंग आहे की नपुंसकलिंग आहे हे कसे ओळखायचे. तर हा सामासिक शब्द म्हणजे दोन शब्द जोडून सगळ्या तयार होतो, त्याला जो मोठा शब्द असतो त्याला घर, ते घर, घर काय आहे, घर, ते घर म्हणजेच नपुंसकलिंग आहे, हा ना. ते घर हा नपुंसकलिंग आहे. याच्यानंतर आहे बहीण भाऊ आहे, साखर भात आहे. दुसरा घेऊ आपण साखर भात. या शेवटच्या शब्दाच्या घ्यायच्या, भात, तो भात म्हणतो आपण, तो भात म्हणजेच हा पुरुषलिंग आहे. याच्यानंतर आता काही शब्द असे आहेत की ते तीनही पुरुषलिंगामध्ये पण असतात, स्त्रीलिंगामध्ये असतात आणि नपुंसकलिंगामध्ये पण असतात. ते शब्द कोणकोणते आहेत ते आपण बघू. तिसरा, चौथा हा ना. काही शब्द तिन्ही लिंगात असतात, तिन्ही आणि दोन्ही लिंगामध्ये असतात. दोन्ही लिंगामध्ये असतात ते शब्द कोणते आहेत. तिन्ही लिंगामध्ये, स्त्रीलिंग तिन्ही लिंगात आपण बघू पुरुष, स्त्री आणि नपुंस. पहिला आहे मुलं हा तिन्ही लिंगामध्ये आहे मित्रांनो, मुलं. दुसरा पोरं आणि पोरं. हे मुलं आणि पोरं हे तिन्ही लिंगामध्ये असतात मित्रांनो. आणि
पुरुषार्थ तिन्ही लिंग म्हणजे पुरुष लिंगामध्ये पण, स्त्रीलिंग पण आणि नपुंसकलिंगामध्ये पण असते. आता काही शब्द असे आहेत पुरुषलिंग दोन्ही लिंगामध्ये, दोन लिंगात कोणते शब्द आहेत ते पुरुष आणि नपुंसकलिंगामध्ये, पुरुष आणि नपुंसक, स्त्रीलिंगामध्ये नाही आहेत. कोणते आहेत? हरिण आणि इथं पण हरिणच आहे. हरिण याचा नपुंसकलिंग पण हरिण होते. स्त्रीलिंग हरणीचा स्त्रीलिंग नाही, नेत्रचा नेत्रा. आणि काही शब्द हे पुरुष आणि नपुंसकलिंग पण दोन्ही लिंगामध्ये असतात. काही शब्द हे दोन्ही लिंगामध्ये असतो, पुरुष आणि स्त्रीलिंगामध्ये पण. त्या कोणते शब्द आहेत? ते कोणते शब्द आहेत ते बघा. बाग, मजा, बागचा बागच होईल. मजाचा मजा, ढेकूणचा ढेकूणच होईल. हे मित्रांनो उदाहरण एक्झाम मध्ये विचारल्या जातात. ते कंबाईनची एक्झाम असो की काही असो, कोणत्याही एक्झाम मध्ये मराठी व्याकरण येत असेल तर लिंग, वचन आणि विभक्ती ह्या टॉपिकवर प्रश्न असतातच. तुम्ही जर कंबाईनचे पेपर बघा, पोलीस भरतीचे पेपर बघा किंवा तलाट्याचे पेपर बघा, हे ह्या टॉपिकवर प्रश्न असतात. जर मित्रांनो याची तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घेऊन टाका मित्रांनो. घेतल्या मित्रांनो? आज याची जर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स पाहिजे असतील तर 96370664 त्या नंबरवर नोट्स म्हणून पाठवावे. त्या नंबरवर तुम्ही नोट्स म्हणून पाठविले तर त्याच्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केले जाईल आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला सर्व नोट्स फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जाईल. आता याच्यानंतर आज आपण काय काय बघितलं ते आपण बघणार आहोत. एकदा आपण रिव्हिजन करू फक्त टॉपिकची. मित्रांनो याच्यानंतर आपण हा जो टॉपिक झाल्यानंतर तुम्ही फ्लो चार्ट काढत जा मित्रांनो, तो आपल्या माइंड मध्ये लक्षात राहतील. व्हिडिओ मोठा झाला वाटते. जर तुम्हाला माझ्याकडून काही शिकायला मिळालेले असेल तर आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा. चांगले व्हिडिओ असतात. पूर्ण एका व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती असते. छोटे छोटे व्हिडिओ बनवत नाही. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद. उद्याला भेटू आपण.